या पदार्थाचा वास जर यायला लागला ना, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कळतं की हां, आज काहीतरी स्पेशल बेत आहे, म्हणजे आज पावभाजी आहे. तर हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत. तर हेल्दी आणि सर्वात भारी, सर्वात टेस्टी अशी इथे मी पावभाजीची आज रेसिपी घेऊन आलेली आहे. तर संडे स्पेशल रेसिपी असणार आहे आपली. तर उद्या संडे आहे आणि मुलांची संडेला डिमांड असते की बाहेर काहीतरी खायला जायचं, पावभाजी खायला जायचं किंवा काहीतरी डोसा, इडली असं काहीतरी खायला जायचं. पण सर्वात जास्त मुलांना पावभाजी खूप आवडते. तर बाहेरची आपण पावभाजी जी खातो ती घरच्यासारखी टेस्ट त्याला येणारच नाही, कारण आपण घरी स्वतः बनवलेली असते. त्याच्यामध्ये पूर्ण भाज्या घेतलेल्या असतात. आपल्याला हॉटेलमध्ये माहिती असतं का त्याच्यामध्ये खरंच आपण जेवढ्या घरी भाज्या घालतो तेवढ्या खरंच घातलेल्या असतात का? आणि पुन्हा स्वच्छतेची देखील काळजी आपल्याला घ्यायची असते. तर लहान मुलांना म्हटलं तर आपण घरच्या घरीच अशा पद्धतीने पावभाजी करून दिली पाहिजे. तर टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर त्या अगोदर मी ते सर्व भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. फक्त कांदा आणि लसूण सोडून बाकी सर्व भाज्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर इथे फुलगोबी घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत, 3 मीडियम साईजचे कांदे, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला बटाट्याची जी साल आहे, बटाटे स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्याची साल काढून त्याच्या बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर झटपट बनणारी ही अशी पावभाजी आहे. खूप वेळ खाऊ नाही आहे की पटकन ही झटपट होते. 15 ते 20 मिनटामध्ये ही पावभाजी बनवून तयार होते. तर मी शिजवण्यासाठी इथे मी भाज्या कुकरमध्ये लावत आहे. तर फुलगोबी, टोमॅटो आणि बटाटे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि मटार देखील टाकलेले आहेत. तर मटार जे आहेत ते फ्रेशच आहेत. तर एकीकडे आपण इथे भाज्या शिजवायला टाकणार आहोत आणि एकीकडे आपण इथे कांदा, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या जे आहेत ते मिक्सरमध्ये असे ओबडधोबड बारीक करून घेणार आहोत. कारण आपण बताईने एवढे बारीक कांदा होत नाही, त्यामुळे ओबडधोबड मी इथे मिक्सरमध्ये छान कांदा वाटून घेत आहे. तर भाज्या ज्या आहेत ते 2 ते 3 शिट्ट्या मी याच्या लावून घेतलेल्या होत्या. तर बटाटे सर्वच भाज्या इथे छान व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. तर याच्यामध्ये एक पदार्थ कमी आहे, एक भाजी कमी आहे. तर सिमला मिरची मला बाजारामध्ये मिळाली नाही, त्यामुळे मी इथे थोडीशी स्किप केलेली आहे सिमला मिरची. आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या सर्वच घेतलेल्या आहेत. तर इथे बटाटे जे आहेत ते छान स्मॅश करून घ्यायचे आहेत. सर्वच भाज्या इथे असे छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे चमच्याच्या साहाय्याने. आणि थंड पाणी न टाकता इथे कोमट पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे. तर कोमट गरम पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे, जेणेकरून भाजी जी आहे ती एकजीव होईल. आणि इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. तर आता याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल टाकायचं आहे. तर तेल थोडंसं जास्त लागणार आहे. आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी इथे जिरे टाकून घेतलेले आहेत. आणि कांदा, लसूण आणि कोथिंबीर जी आहे ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेली होती. त्याची खूप आपल्याला फाईन अशी पेस्ट इथे बनवायची नाही आहे. तर अशी ओबडधोबडच इथे कांदा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. आणि एक तुकडा इथे आल्याचा टाकत आहे मी. आता ह्या कांद्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा कांदा. तर तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपले घरगुतीच मसाले पडणार आहेत. तर 2 चमचे मी इथे धने पावडर टाकलेला आहे, 1 चमचा हळद पावडर टाकलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि 4 चमचे इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे. तर लाल तिखटचा वापर, कारण लहान मुलांना खायची असल्यामुळे मी इथे लाल तिखटचा वापर करत नाही आहे. आणि तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर घरचं लाल तिखटही टाका. तर आता हे सर्व मसाले मी छान परतून घेतलेले आहेत 2 मिनटासाठी. आणि आता याच्यामध्ये आपण ज्या स्मॅश करून घेतलेल्या उकडलेल्या भाज्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये मी घालून घेत आहे. तर याच्यामध्ये खूप जास्त पाणी नाही टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून सर्व भाजी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे आणि छान 5 मिनटासाठी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर टेस्टी आणि हेल्दी अशी इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर आता सर्व करायला घेऊयात. गरमागरम वाफाळती पावभाजी. थंडगार वातावरण आहे आणि याच थंडगार वातावरणामध्ये मस्तपैकी संडे स्पेशल गरमागरम पावभाजीचा बेत तर स्वर्ग सुखच आहे. नक्की ट्राय करून बघा आणि नक्की बनवून बघा तुम्ही संडेला अशा पद्धतीने पावभाजी. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही पावभाजी इथे तयार झालेली आहे. टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आवडली तर रेसिपीला
लाईक करा. त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला सांगायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.